आणि त्याचा पत्रक आज माननीय राज्य निवडणूक आयोगाने काढलेला आहे। त्या धर्तीवर पुणेमध्ये इलेक्शन जे असणार आहे त्याच्याबद्दलची माहितीसाठी आज हा पत्रकार परिषद बोलवली आहे। जे वेळापत्रक आहे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, कारण ते ऑलरेडी त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे। पुण्यामध्ये जे इलेक्शन आहे त्याची आम्ही डिटेल सांगू इच्छितो। तर आपले 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायत याच्यामध्ये हा इलेक्शन असणार आहे। पुण्यामध्ये एक नगर परिषद हा अ वर्गची आहे, 5 ब वर्ग आणि 8 नगर परिषद क वर्गची आहे। आणि याच्यामध्ये ब वर्गची फुरसुंगी उर्ली देवाची या ठिकाणी पहिल्यांदा सर्व होत आहेत। नगर विचार आणि मालेगाव बुद्रुक हे 2 नगर परिषद नगरपंचायत अशी आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा याच्याबद्दल अंतिम प्रभाग रचनाची प्रक्रिया, अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्धी, अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी, हे सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता नगर परिषद आहे, मतदान केंद्र यादी 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील आणि त्याच्यानंतर आज माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे वेळापत्रक परिषद केलेलं आहे त्याच्याप्रमाणे पुढची जी प्रक्रिया आहे नॉमिनेशन करणे, विड्रॉ करणे आणि ते प्रक्रिया पुढच्या कालामध्ये होणार आहेत। पुण्यामध्ये एकंदरीत नगर परिषद आणि नगरपंचायतचे 398 एवढे सदस्याची निवडणूक, प्रभागाची संख्या याच्यामध्ये 222 आहे, त्यामध्ये सदस्य प्रभाग 51 आहे, द्विसदस्य प्रभाग 61 आहे आणि त्रिसदस्य प्रभाग। अशा पद्धतीने हा एकूण प्रभाग आणि एकूण सदस्याची माहिती आहे। मतदारसंघाचा जर 1 जुलैला जी आपली यादी होती वोटर ते फ्रीज करण्याचे आदेश दिले होते आणि ते 1 जुलैची यादीप्रमाणे आपण इलेक्शन घेत आहोत। 1 जुलैच्या आधी मागचा जे निवडणूक झाला होता ते विधानसभाचे निवडणूक झाले होते आणि मागचे निवडणूक नगर परिषद एकूण वोटर संख्या होती ते 6,31,000 एवढी होती आणि त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये काही वाढ पण झाले होते। 1 जुलैला जे आपण मतदार यादी निश्चित केलेली आहे त्याच्यामध्ये मतदारांची संख्या 6,34,900, त्याच्यामध्ये संस्था मागच्या वेळी जेव्हा इलेक्शन झाले होते हा 15 नगर परिषदमध्ये तेव्हा मतदान केंद्राची संख्या 7 असणार आहे। जी अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीची आवश्यकता असते त्याच्यामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था आहे, रॅम्पची, दिव्यांग लोकांसाठी वेगळी व्हीलचेअर आणि बाकी गोष्टीची व्यवस्था आहे, फर्निचरची व्यवस्था ते प्रत्येक ठिकाणी इन्शोर केलेली आहे। मागच्या वेळी विधानसभामध्ये सुद्धा त्या ठिकाणी इन्शोर केली होती आणि मोस्टली जे मतदान केंद्र आहे ते मागच्या वेळी जे विधानसभा वेळी होते तेच तर बऱ्यापैकी आपला इलेक्शन एकच वर्षी आधी झाल्यामुळे आपली सर्व जी तयारी आहे ती परिपूर्ण आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निकषानुसार नगर परिषदामध्ये ज्या ठिकाणी द्विसदस्य थेट अध्यक्षासाठी इलेक्शन आहे त्या ठिकाणी 900 ते 1000 मतदारासाठी एक मतदान केंद्र स्थापित करण्यात त्या पद्धतीने आम्ही कारवाई केली आहे आणि त्याच्यासोबत ज्या ठिकाणी त्रिसदस्य थेट अध्यक्षासह 800 ते 900 एक मतदान केंद्र निश्चित करण्यास सांगितले आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई केली आहे। नगरपंचायतसाठी एक सदस्य थेट अध्यक्षासह 1000 ते 1100 मतदारासाठी एक मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायत यासाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या सर्व मतदान केंद्र राज्य निवडणूक याने जे 26/7/2025 मध्ये जे मिनिमम फॅसिलिटी सांगितली होती ते प्रत्येक ठिकाणी आम्ही उपलब्ध दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्ही 1 ते 2 दिवशी आधी उपलब्ध ईव्हीएम, त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट आम्हाला इलेक्शन घेण्यासाठी आवश्यकता आहे ते आमच्याकडे उपलब्ध आहे। एकंदरीत आमचे सर्व मतदान केंद्र ते 730 आहे, त्याच्यामध्ये 10% ॲड केला तर कंट्रोल युनिट आम्हाला 811 लागणार आहे, ते आमच्याकडे उपलब्ध आहे। आणि बॅलेट युनिट
अंदाजित आपण 2 पट घेतो तर त्याचं म्हणजे आपले जे एकंदरीत जे मतदान केंद्र आहे त्याचे जनरेटपेक्षा बॅलेट 1622ची आवश्यकता आहे, तर तेही आपल्याकडे पुरेशी क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे. सर्व जे मशीन्स आहेत त्याचा फर्स्ट लेवल एफएल आहेत आणि सर्व मशीन ठिकाणी ऑलरेडी पाठवलेले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंतच ते प्रक्रिया आली. आता जेव्हा इलेक्शन फर्स्ट रँडमायझेशन, सेकंड रँडमायझेशन ते प्रक्रिया आपण पूर्ण करून घेऊ. याच्याशिवाय जे अ आणि ब नगर परिषद आहे त्या ठिकाणी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्तरावरचे अधिकारी नेमणे आवश्यक आहे निवडणूक रिटर्निंग ऑफिसर म्हणून. तर त्यासाठी आम्ही 6 उपजिल्हाधिकारीची अपॉइंटमेंट ऑलरेडी केलेली आहे आणि आयोगाचे निर्देशाप्रमाणे क वर्ग नगर परिषदसाठी तहसीलदार रँकचे अधिकारी म्हणून 11 तहसीलदारची आज केलेली आहेत. प्रत्येक नगर परिषद व नगर मुख्याधिकारी याची पोस्टिंग असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेली आहे आणि आवश्यकतानुसार ज्या ठिकाणी अतिरिक्त AROची आवश्यकता लागेल त्या ठिकाणी अतिरिक्त AROची सुद्धा आपण अपॉइंटमेंट येणाऱ्या काळामध्ये करू शकणार. मतदान केंद्रानिहाय एकूण 810 मतदान केंद्र अध्यक्ष व 3240 इतर मतदान अधिकारी एवढे मनुष्यबळाची आवश्यकता नगर परिषद व नगरपंचायत इलेक्शन घेण्यासाठी आपल्याला लागणार आहे. मनुष्यबळ आपल्याकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची ट्रेनिंग आणि बाकी प्रक्रिया जी आहे ते शासनाचे डायरेक्शनप्रमाणे आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे केले जातील. इलेक्शनसाठी माहिती हा इलेक्शन 3 वर्षानंतर होते बद्दल जास्त आणि ते असताना लॉ अँड ऑर्डरची व्यवस्था सुद्धा सांभाळणे खूप जास्त आवश्यक. त्याच्यात मी 5 दिवसाआधीचे जॉईंट मीटिंग सर्व SDOs आणि SDPOsची घेतली होती. त्याच्यामध्ये मी उपस्थित होतो आणि कंप्लीट डिटेल आढावा सर्वांचा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काही लोकांवर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण घ्यावं लागते, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी तडीपारचे सुद्धा आपण ॲक्शन घेतो. तर त्या पद्धतीने ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे जेणेकरून कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ नये. त्यासाठी जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याची आवश्यकता आहे सर्व डायरेक्शन्स SDOs आणि SDPOsला दिलेला आहे. SDPOsला हा पण दिलेला आहे की इलेक्शन पार पाडताना महत्त्वाचं आहे की महसूल आणि पोलीस विभागामध्ये चांगला कोऑर्डिनेशन असला पाहिजे. तो कोऑर्डिनेशन चांगला असेल तर आपण खूप सुरळीतप्रमाणे इलेक्शन पार पाडू शकतो. तर तसे सर्व डायरेक्शन दिलेले आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बद्दल लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम असतो की कंडक्ट जिल्ह्यासाठी लागू झाला आहे किंवा त्या म्युनिसिपल काउन्सिलसाठी लागू झालेला आहे. तर त्याच्या क्लॅरिटी आहे. आता हा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे काउन्सिल परिषद डिक्लेअर झालेला आहे ते असणार आहेत. तर कुठलाही डिसिजन घेताना डायरेक्टली किंवा त्या म्युनिसिपल किंवा त्या नगर परिषदेवर त्याचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. त्याचा डिसिजन बद्दल काही जर शंका असेल तर जे कमिशन ऑफ राईट ज्यासाठी आपण विधानसभा ज्याच्याद्वारे लोकसभा त्याचं आहे ते फॉलो करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं. कुठे काही शंका असेल तर त्याने लेखी स्वरूपात आम्हाला विचारावा, तशा पद्धतीने डायरेक्शन दिलेले आहे. तर आजपासून एरियामध्ये आणि नगर परिषद एरियामध्ये नगरपंचायत आजपासून लागू झाला आहे. ते न्यू राहतेपर्यंत इलेक्शनची पूर्ण कारवाई संपत नाही तेव्हापर्यंत. आणि इलेक्शनबद्दल जे बाकी गोष्टी आहे लोकांमध्ये जनजागृती करणे, सर्व जे आमचे टीम्स आहेत ट्रेनर्ससाठी जे आमचे नोडल ऑफिसर्स आहेत, जनजागृतीसाठी नोडल ऑफिसर्स आहे, कायदा व्यवस्थापन एन्शोर करण्यासाठी जे नोडल ऑफिसर्स आहे, मतदान केंद्र जे पोलिंग स्टेशनमध्ये जे व्यवस्था आहे त्यासाठी वेगळे नोडल ऑफिसर्स आहे, वोटर लिस्ट आहे ते करणे आणि त्या सफिशियंट कॉपीज घेणे त्यासाठी नोडल ऑफिसरची अपॉइंटमेंट, EVM मॅनेजमेंटसाठी नोडल ऑफिसर अपॉइंटमेंट, हे सर्व गोष्टी आम्ही केलेली आहे. आणि आमची जे पहिली ट्रेनिंग आहे ते 31 ऑक्टोबरला पार पडली होती. त्याच्यामध्ये संपूर्ण पुणे विभागाची ट्रेनिंग या ठिकाणी झाली होती आणि याच्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये 3 आणखीन ट्रेनिंग ह्या सर्व लोकांची
असणार. तर आम्ही हा इलेक्शन करण्यासाठी जे काही डायरेक्शन्स आहे राज्य निवडणूक आयोगाप्रमाणे त्याच्याप्रमाणे तयार आहे आणि चांगल्या रीतीनं आम्ही हे पुढची प्रक्रिया पार पडू शकतो. अतिसंवेदनशील आम्ही इलेक्शन डिक्लेअर तर आमची पोलीसची रिपोर्ट येते आणि त्याच्याप्रमाणे आम्ही डिसाईड करतो. त्याच्यामध्ये व्हलनरेबिलिटी मॅपिंग केली जाते आणि मागचे इलेक्शन जे क्रिटिकल होते स्टेशनचे काय असते की ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी 90% पेक्षा जास्त मतदान झालं आहे आणि त्याच्यापैकी मोर दॅन 75% एकच माणसाला वोट मिळाले आहे. पद्धतीने ते क्रिटिकल पोलिंग स्टेशन डेफिनेशन केली जाते आणि व्हलनरेबिलिटी मॅपिंग होते. तर हे दोघंही प्रकारची जे कारवाई आहे ते आता आमचे जे त्याच्या रिपोर्ट त्याच्या अनुषंगाने प्रोसेस आहे डिसाईड करत असतो की व्हलनरेबल क्रिटिकल पोलिंग स्टेशन किती आहे बद्दल कारवाई चालू आहे आणि 6 तारीखला आम्ही आधारितरित्या जिल्हा जाहीर केले आणि त्याच्यानंतर आम्ही कोण व्हलनरेबल म्हणून डिक्लेअर करायचे त्याची यादी जाहीर करू आणि त्याची माहिती तुम्हाला उपलब्ध करून देऊ. Regarding the staff required, 3240 is what is mentioned. So वो और कितना मतलब पुलिस का भी included बोल रहे हैं? No, this only the personal people at. This number is only for the polling station presiding officers, additional polling staff. Right. Other than that, we will require additional polling staff, other officials from police department and other departments as well. Right. So that is a separate manpower we will require. So that comes 8 for this election. Sir, in the Mumbai discussion about this duplicate names, उसमें डबल स्टार के ऊपर उन्होंने स्ट्रेस किया था. तो पुणे में ऐसे कितने सारे आपने आइडेंटिफाई किया है? If you can get a number and what will be done, can be also shared. देखो उसमें आता जे आपली प्रेस कॉन्फरन्स झाली राज्य निवडणूक आयोगाची त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा क्लिअर केलं आहे की बरेचशे ठिकाणी लोकांचे डबल नाम किंवा ट्रिपल नाम आहे. पण त्याच्यामध्ये हा स्पष्ट आहे की त्याने सुद्धा सांगितलं की वोट टाकताना आम्ही हा एन्शोर करणार आहे संधी एकाच ठिकाणी मिळाली पाहिजे. सिस्टम काय आहे तुम्हाला मी सांगतो की ग्रामीण भागामध्ये काही लोक असतात ते ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याच्या घर आहे आणि मग त्याच्यानंतर ते शहरी भागामध्ये शिफ्ट झाले तिथे सुद्धा त्याच्या घरी आहे आणि दोघंही ठिकाणी आता त्याचे नाव आहे आणि त्यापैकी एक नाव जे डिलीट करणे अपेक्षित होता तर आपण मोठ्या प्रमाणावर केले होते. पण अजूनही असे लोक आहेत ज्याचे दोघंही ठिकाणी नाव. तर आता राज्य निवडणूक आयोगाप्रमाणे तसा नियम पण आहे की त्यांना वोट टाकण्याची जी संधी आहे ते एकच ठिकाणी मिळणार आहेत. त्याचा कॅल्क्युलेशन आम्ही केलेला आहे की आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे. त्याचा नंबर आम्ही करून देतो प्रेस नोटद्वारे आमच्या वेबसाईटवरून जे नगरपालिका नगरपंचायत 17,744 हे संभाव्य म्युनिसिपल काउन्सिलचे एरियाबद्दल सांगतो मी म्हणजे संपूर्ण पुण्यासाठी नाही सांगतोय पण म्युनिसिपल काउन्सिल सांगतोय की आमचे जे एकूण वोट आहे ते जवळपास 6 लाख आहे. त्यापैकी जवळपास 17,000 वोट जे आहे ते डुप्लिकेट किंवा ट्रिप्लिकेट आहे आणि त्याची आमच्याकडे संपूर्ण माहिती आहे. त्यांना वोट देताना एकच ठिकाणी संधी मिळणार. येस येस आणि ते चेक केले जातील. पहिले इलेक्शन का कंप्लीट करें. नगर परिषदेसाठी प्रथमच मतदान होते तेव्हा काय तयारी केली आहे का? कारण की अनेक लोकांचं कन्फ्युजन होतं ते तयारी ज्या पद्धतीने बाकी ठिकाणी झालेली आहे ना त्याच पद्धतीने या ठिकाणी पण तयारी सेम काय आहे की जरी हा इलेक्शन म्युनिसिपल काउन्सिल किंवा नगर परिषदचा होत असेल तरी आपले बऱ्यापैकी जे मतदान केंद्र असतात ते जे विधानसभामध्ये जे आपण वापरले होते तेच मोस्टली आपण त्याच ठिकाणचे वापरतो. आपल्याला वेगळा काय करावं लागते की जे यादी आहे त्याचा बायफ्रिकेशन त्या म्युनिसिपल काउन्सिल प्रमाणे झाला पाहिजे. तर ते आपण ऑलरेडी केलेलं आहे आणि त्याची प्रसिद्धी 7 तारीखला करणार आहोत. आणि फुरसुंगी उल्लूची देवाची सोबत मंचद आणि मालेगावमध्ये सुद्धा पहिल्यांदा इलेक्शन होते आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जे काही इलेक्शन करण्यासाठी आवश्यक आहे त्यासाठी आपली सर्व तयारी आहे. त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. साठी आणि बाकी ऍक्शन्स आहे फॉर दॅट
we have received around 3,000 proposals in municipal council area from police department. That we have told our respective SDOs to take necessary decision right away, so that when we are taking preventive decision right away, then it sends a very strong message to the other people as well that if you are going any kind of nuisance, then such kind of preventive will be taken against you. So the number is somewhere around 3,000. सर्व जे पोलिंग स्टेशन्स आहे ते सर्व ग्राउंड फ्लोअरवरच असणार आहे. पहिल्या मजल्यावर कुठलाही पोलिंग स्टेशन असणार. आचारसंहितेची तक्रार करण्यासाठी सीव्हीजी हे ॲप वापरत होतो, पण यावेळेस आपण काय आहे का ते नाही काय नाही. आता माझी माहितीप्रमाणे सीव्हीजी जे आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ॲप आहे, ते स्टेट इलेक्शन कमिशनकडे नाही आहे. तर त्याचे सीव्हीजीमध्ये आपण जिओ टॅग करून त्या ठिकाणीची कंप्लेंट करू शकतो. सुविधा अजून तरी स्टेट इलेक्शन कमिशन आम्हाला नाही आहे. मात्र आमचे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या अनुषंगाने आमचा सेल आहे आणि ते सेल प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा स्थापित केलेलं आहे. तर जसं रुटीनप्रमाणे आपण त्या ठिकाणी कंप्लेंट करतो, त्या ठिकाणी कंप्लेंट करू शकतात आणि तालुका स्तरावर पण करू शकतात आणि त्याच्यावर योग्य याची कारवाई केली जाते. टक्केवारी होता मतदानाचा, तर यावर्षी ते टक्केवारी जागृती वगैरे याच्यासाठी काय उपक्रम वगैरे? जनजागृतीसाठी आम्ही नोडल ऑफिसरची नेमणूक केलेली आहे. जिल्हा परिषदचे डेप्युटी CEO हा रँकच्या अधिकारीची नेमणूक आहे आणि त्याने 1 महिन्याचं सुविस्तृत वेळापत्रक तयार केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याने प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम घडले. जसे शाळामध्ये कार्यक्रम आहे, गावामध्ये काही पथनाट्य आहे, असे प्रकारचे जे कार्यक्रम आहे त्याने ऑलरेडी काही भागामध्ये सुरुवात केलेली. याची सुरुवात आम्ही आधी म्युनिसिपल काउन्सिल पासून करतो, त्या ठिकाणी होते आणि मग त्याची जे बाकी अंमलबजावणी आहे ते येणाऱ्या काळामध्ये दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि बाकी इलेक्शन लागण्याची शक्यता पण आहे. तर त्या ठिकाणी तुझं सुद्धा इम्प्लिमेंटेशन केलं जातील. काय आहे की आम्ही काही दिवसाआधी विधानसभेचे इलेक्शन केले होते आणि विधानसभाचे इलेक्शन करताना जे आम्ही अवेअरनेस क्रिएट केला होता लोकांमध्ये, त्याचा परिणाम हा झाला की मागची पेक्षा यावेळी पुण्यामध्ये टक्केवारी वाढली होती आणि ते जे सेम प्रक्रिया आहे ते आम्ही या ठिकाणी सुद्धा राबवतोय. जनरली लोकल बॉडी इलेक्शन जेव्हा असतात तसाही मतदानचा टक्केवारी जास्त असतो, कारण जास्त टाईटली कंटेस्टेड हे इलेक्शन असतात. याच्यामध्ये जे पार्टिसिपेट करणारे जे लोक आहे इलेक्शनमध्ये ते सुद्धा खूप जास्त असतात, म्हणून तसे जास्त असते. पण शासनाद्वारे सुद्धा आमचा जे अवेअरनेस प्रोग्राम आहे ते आम्ही कंटिन्युअसली राबवत आहोत. एक आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की पुण्यामध्ये एक्सपिरियन्स होता की लोकसभाची काळात ते वोटर्सला काही त्रास झाला होता. म्हणजे पार्किंगची व्यवस्था नव्हती काही ठिकाणी किंवा लाईन खूप मोठ्या प्रमाणावर लागली होती, स्लो मतदान चालू होता आणि त्याच्यानंतर विधानसभामध्ये ते त्या सुरळीत केले होते आणि विधानसभेने खूप समाधान व्यक्त केलं होतं की प्रत्येक ठिकाणी इलेक्शन जे आहे ते चांगल्या पद्धतीने खूप स्पीडली होते आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे वोटर्स होते त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. तर जे विधानसभाचा जे एक्सपिरियन्स आहे ते घेऊन आम्ही हा इलेक्शन पुढे घेऊन जातो, जेणेकरून यावेळी सुद्धा आपले जे मतदार आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास कोणत्याही प्रकारचा होऊ नये आणि विधानसभाचा जे एक्सपिरियन्स होता तेच एक्सपिरियन्स आम्ही यावेळी सुद्धा सर्व आमच्या वोटर्सला देण्याचा प्रयत्न करू. टोटल म्युनिसिपल काउन्सिलमध्ये जे पर्सेंटेज होता सर्वांचा एकत्रित ते जवळपास 71% होता आणि आमचा हा यावेळीचा टार्गेट आहे की तसाही 1-3 वर्षानंतर हा इलेक्शन होईल म्हणून लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे. तर किमान 75% पेक्षा जास्त यावर्षी हा झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, मागच्या वेळी जेव्हा आपण हा इलेक्शन घेतला होता तेव्हा डिलिशनची प्रक्रिया केली होती आणि यावेळी ती डिलिशन विधानसभाची आधी केली आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. विधानसभा लोकसभा यावेळी जेव्हा 2024 मध्ये झाले होते तेव्हा आपण दुबार नाम किंवा डेड वोटर्स असे प्रकारचे जे वोटर्स होते त्याची डिलिशनची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावर केली आहे. तर त्याचाही जर आपण विचार केला तर 3-4% तर साहजिक वाढला पाहिजे आणि मग जास्त अवेअरनेस आपण केला, लोकांमध्ये जास्त उत्सुकता आहे. तर मला वाटतं की आपण यावर्षी 70% वोटिंग जे आहे ते इझिली क्रॉस करू शकतो. हा नंबर फायनल आहेत, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही. एवढा मात्र थोडा चेंज होऊ शकतो. आमचे कुठले प्रांत तहसीलदार किंवा चीफ ऑफिसरचे असा निर्देश झाला की ग्रामीण भागाचे वोट
शहरामध्ये जोडलेले आहे किंवा शहरा भागाचे वोट जे ते ग्रामीणमध्ये जोडलेले आहे, तर तेवढा दुरुस्त करण्याचा अधिकार त्यांना अजूनही 7 ते 11 म्हणजे शेवटचं जे पब्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आहे. पण हा जे नंबर आहे ते फिक्स आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डिलिशन किंवा ॲडिशन होऊ शकत नाही. चलेल, थँक्यू. लाईट बंद करना 1 मिनिट. चलो आता हे एवढाच ठेवू, कारण काय की हा मेसेज कटला आणि थोडा मला उशीर झाला त्याबद्दल धन्यवाद. सॉरी. आता गेलं ना बाईट हिंदी छोटा मराठी छोटे रोल 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 बात कैसे. आता आज संपूर्ण राष्ट्रामध्ये म्युनिसिपल नगर परिषद आणि नगरपंचायतचे इलेक्शन जाहीर झालेले आहे. त्याच धर्तीवर पुण्यामध्ये आज संध्याकाळी 4 वाजेपासून आचारसंहिता लागू झाली आहे. येणारी 2 डिसेंबरला हा इलेक्शन असणार. पुण्यामध्ये 14 नगरपरिषद आणि 3 पंचायत या ठिकाणी हा इलेक्शन असणार आहे. हा इलेक्शन करताना आवश्यक पोलिंग स्टेशन्स, मनुष्यबळची आवश्यकता आमच्याकडे अवेलेबल आहे. सर्व जे मनुष्यबळ आहे त्याची एक ट्रेनिंग आम्ही ऑलरेडी केलेली आहे. सर्व जे नोडल ऑफिसर्स आहेत त्याची पण अपॉइंटमेंट केलेली आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जी घेण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या लॉ ऑर्डर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन तातडीने घेण्यासाठी SDOs आणि SDPOsला डायरेक्शन दिलेले आहे. आणि 6 तारीखला नोटिफिकेशन इलेक्शनबद्दलच्या निघतील आणि त्याच्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे पुढची जी नोटीस आणि बाकीची प्रक्रिया आहे ते पूर्ण केली जाते. आणि इलेक्शन करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी आम्ही व्यवस्थित केलेली आहे आणि हा चांगल्या पद्धतीने जे आहे ते पार पाडला जातील त्याचे आम्हाला कंपनी आहे. आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे ते म्युनिसिपल काउन्सिल लागू पुण्यामध्ये लागू नाही आहे. मात्र कुठल्याही डिसिजन घेताना परिणाम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषद किंवा नाही झाली पाहिजे, अशा पद्धतीने हा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सध्या लागू आहे. उसका पूरा ब्रीफ आज मैंने डिटेल में दिया है. पहले एक बार हिंदी में दे दूं, पहले एक बार चुनाव के ऊपर जो आज जाहिर हुए उस पर ऑपरेटिव पार्टी आज महाराष्ट्र राज्य आयोग ने इलेक्शन जाहिर किए हैं सभी नगर परिषद और नगर पंचायत के. उसके साथ में आज आचार संहिता संपूर्ण नगर परिषद और नगर पंचायत एरिया में महाराष्ट्र में लागू हो गई है. पुणे में 17 नगर परिषद और नगर पंचायत, जिसमें परिषद और पंचायत है, जहाँ पे इलेक्शन 2 दिसंबर को होने वाला है. इलेक्शन कराने के लिए आवश्यकता के हिसाब से जितना मनुष्यबल चाहिए, जितनी मशीन चाहिए EVM की, वो हमारे पास में सफिशिएंट क्वांटिटी में हमारे पास में अवेलेबल है. मनुष्यबल जो हमारे को चाहिए उसके लिए जो ट्रेनिंग है वो ट्रेनिंग की शुरुआत हमारी हो चुकी है. आने वाले समय में 3 ट्रेनिंग और ली जाएंगी. इसके अलावा EVM का जो फर्स्ट राउंड ऑफ चेकिंग है, जिसे हम FLC बोलते हैं, फर्स्ट लेवल चेकिंग, वो पूर्ण हो चुका है. सारी मशीन तालुका स्तर पर पहुंचा दी गई हैं. इलेक्शन में कोई भी प्रकार का कायदा व्यवस्था का प्रश्न निर्माण नहीं हो, इसके लिए सारे SDOs और SDPOs को बोल के जो भी प्रिवेंटिव एक्शन लेने की आवश्यकता है वो ले लिए गए हैं. और सारी जो हमारी यंत्रणा है ये इलेक्शन अच्छे से लेने के लिए जिन जिन नोडल ऑफिसर्स का अपॉइंटमेंट वो भी अपना ये है कि पिछला जो विधानसभा इलेक्शन हुआ था उसमें लोगों के काफ़ी पॉजिटिव कॉन्सेस आए थे, पॉजिटिव कमेंट आए थे कि लाइन लंबी लगी नहीं है, काफ़ी इजीली इलेक्शन हुए. तो वो जो एक्सपीरियंस है विधानसभा का वो हम इन लोकल बॉडी इलेक्शन में भी कंटिन्यू करना चाहेंगे. और मुझे विश्वास है कि सभी गवर्नमेंट मशीनरी की मदद से आने वाला जो इलेक्शन है वो काफ़ी अच्छे से हो जाएगा. बिबट्याबद्दल आम्ही हा सांगू इच्छितो की 2019 मध्ये बिबट्याची संख्या जवळपास 200 होती आणि मागचे 5 वर्षामध्ये हा भागात बिबट्याची संख्या 10 पटने वाढलेली आहे. 2000ची पेक्षा जास्त पुण्याचे उत्तर भागामध्ये
आणि नंतर नाशिक आणि अहिल्यानगर ह्या भागामध्ये झालेलं आहे. तसा एक एकंदरीत अंदाज फॉरेस्ट डिपार्टमेंट ग्रामस्थ लोकांकडून येत आहेत. त्याच्या अनुषंगाने एवढी संख्या आहे, त्याचे हल्ल्यामुळे मृत्युमुखी होणारी संख्या सुद्धा अनफॉर्च्युनेटली आहे. आणि त्याच्यासाठी उपाययोजना करण्याकरिता मागचे 1 महिन्यामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर बैठका पार पडली आहे. आणि याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांनी काही उपाययोजना सुचवली होती. ते आपण मागचे 20 दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी केली होती. त्याच्यामध्ये मुख्यतः लोकांची आणि डिमांड अशी होती की जे वीज ते वीज पुरवठा रात्रीच्या काळात न करता ते सकाळच्या काळामध्ये केला पाहिजे. तर त्याची आपण विशेष मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी चालू केली. फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा मागणी केली होती की बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याची आवश्यकता आहे, तर त्यासाठी DPC साठी उपलब्ध करून दिले होते. 22 ऑक्टोबर शिरूरमध्ये हा दुर्दैव घटना दुसऱ्यांदा घडली होती मागच्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर त्या भागामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने 10 दिवसाच्या आत जवळपास 9 बिबट्या पकडले होते. आणि त्याच्याशिवाय बाकी जी उपाययोजना आहे ते सुद्धा आपण त्या भागामध्ये करत होतो. मात्र हे सर्व करताना 2 नोव्हेंबरला परत घटना घडली आणि लहान मुला परत मृत्युमुखी पडला. आणि त्याच्यानंतर काल त्या भागाचे जे लोक आहेत त्याचा खूप आक्रोश वाढला. हे सर्व करताना आम्ही राज्य शासनाद्वारे केंद्र शासनाकडे काही प्रस्ताव पाठवले होते की या भागाचे जे अतिरिक्त बिबटे आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केला पाहिजे. या ठिकाणी जे बिबटे आहे त्याचा केले पाहिजे जेणेकरून त्याची संख्यामध्ये जे वाढ आहे जे 10 पटीने वाढत चाललेली कंट्रोल करू शकतो. पण परवा जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर हा एक गोष्टी निश्चित झालेली आहे. आणि आज सकाळी सुद्धा माननीय वनमंत्री सराची बैठक झाली की आपल्याला हा भागामध्ये त्याला इथून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे. त्याचं मी आमचं मत मांडलं आणि त्यांना माननीय वनमंत्री सरांनी त्याला मान्यताही दिलेली आहे. आणि शिफ्ट करताना आपल्याला 10, 15, 20 शिफ्ट करून चालणार नाही. जेवढे आपण पकडू त्या सर्वांना शिफ्ट करणे आवश्यक आहे आणि सर्वांना मोठ्या संख्येमध्ये शिफ्ट करणे आवश्यक आहे. तर इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आपण वन तारा करण्यासाठी घेतलेलं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने मोठी संख्येमध्ये कमी वेळेत एवढे बिबट्या शिफ्ट करण्यासाठी काही साहित्याची आवश्यकता, जसं की अतिरिक्त मनुष्यबळची आवश्यकता आहे. त्यांना अजून 500 पिंजऱ्याची आवश्यकता, तसं एकंदरीत त्यांना 700 पिंजऱ्याची आवश्यकता आहे. याच्याशिवाय ट्रँक्युलायझर गनची आवश्यकता आहे. 250 पेक्षा जास्त त्यांना कॅमेरे पाहिजे ज्याचा वापर स्पॉट करू शकतात की बिबट्या कुठे आहेत. आणि गाड्या ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गाडीची पण आवश्यकता आहे. आणि तिथे त्या भागामध्ये आणखीन गस्त वाढवण्यासाठी काही वाहनाची आवश्यकता. तसे अशी त्याने 11.25 कोटीची आमच्याकडे डिमांड सकाळी दिली होती. आज मी त्यांना कालच सांगितलं होता. सकाळी आज त्याने डिमांड दिली आणि DCM सराच्या डायरेक्शनप्रमाणे त्यांना दाखवून आम्ही त्यांना दुपारीच 11.25 कोटी रुपये मंजूर करून तातडीने त्यांना उपलब्ध करून दिले. आणि त्यांना डायरेक्शन दिलेले आहे की हा विशेष परिस्थिती आहे आणि कुठलाही टेंडरची प्रक्रियासाठी डिझास्टर मॅनेजमेंट खाली आमच्याकडून परमिशन घ्यावा. याला मॉडेल कोड ऑफ कंडक्टची सुद्धा जे काही परमिशन लागेल ते आम्ही उपलब्ध करून देऊ. तातडीने सर्व गोष्टी घ्यावा. आणि जे पकडलेले आहे आज मागचे 10 दिवसामध्ये म्हणजे आजपर्यंत 10 बिबटे आपण पकडलेले त्यांना शिफ्ट करावा. आणि आता हे सर्व साहित्याचा वापर करून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बिबट्याला या ठिकाणीकडून जे काही मान्यता लागेल ते घेऊन शिफ्ट करावा. कारण शिफ्ट करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. पुढची घटना कधी पण घडू शकते आणि त्यासाठी आपण थांबू शकत नाही. आणि म्हणून हा आवश्यक आहे की आपण हे अतिरिक्त बिबटे या ठिकाणी शिफ्ट करून घेऊ. तर त्यासाठी डायरेक्शन आज दिलेले आहे. बाकी जे उपाययोजना आहे जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून चंद्रपूर वर्धा भागामध्ये त्या भागामध्ये जे वाघ आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कंट्रोल आणलेला आहे. तर माननीय वनमंत्री सरांनी आज हे पण डायरेक्शन दिले की त्याचाही वापर हा भागामध्ये करावा जेणेकरून ध्वनीच्या द्वारे लोकांना आधी कळेल जर बिबट्या आला. पण त्या भागामध्ये आज जेव्हा मी फिरलो आधी पण मी 7 दिवसाआधी सुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो तर लोकांमध्ये खूप भयाचं वातावरण आहे. आणि लोक म्हणजे इथेपर्यंत सांगत होते की प्रत्येक दिवशी त्यांना बिबट्या दिसतो. आणि मी जेवढे शेतकऱ्यासोबत आज बोललो एक सुद्धा असा शेतकरी मला भेटला नाही ज्याने सांगितलं की मी बिबट्या बघितला नाही आहे.
तर तेवढी जास्त मोठी संख्येमध्ये त्या ठिकाणी बिबटे आलेले आहेत. आणि हा संकट जे आहे ते संकट वेगळ्या पद्धतीचे आहे आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी वेगळ्या उपाययोजना पण करणे आवश्यक आहे. तर त्यासाठी अगदी वरिष्ठ स्तरावर बैठका झालेली. आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झाली आणि आदरणीय CM सर आणि आदरणीय DCM सरांनी केंद्रीय वन मंत्री सराची सुद्धा मीटिंगची वेळ घेतलेली आहे आणि 3-4 दिवसामध्ये तेही होणार आहे. त्या ठिकाणी शासनाद्वारे काही मागणी केली जातील आणि हा जे विषय आहे त्याला लवकरात लवकर बाहेर काढून आपण त्या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे त्याच्यापासून तिथल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न आमच्या स्तरावरून करत आहोत. अनेक पुरावे देऊन देखील वन विभागाची लोक पिंजरे लावत नाही. त्यांना काय दाखवूनही पिंजरे लावत नसल्याने जे काही शेळ्या असतील किंवा जनावर असतील त्यांचं मोठं नुकसान होतं आहे. माणसांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाचे अधिकारी ऐकत नाही ते पिंजरे. देखो आज 2 गोष्टी आहे याच्यामध्ये. पहिली गोष्टी अशी आहेत की भागामध्ये वन विभागाकडे जेवढे पिंजरे होते त्याने त्या भागामध्ये लावले, पकडले पण ते पुरेसे नाही आहेत. हे एवढी जास्त वाढलेली आहे की ते पिंजरे त्यांना वाढवण्याची आवश्यकता होती. तर त्यासाठी त्याने जेवढी आम्हाला डिमांड केली त्याने 700 पिंजऱ्याची आधी त्याने 200ची केली होती, नंतर 500ची केली होती. तर 700 पिंजरे आता त्यांना आम्ही पैसे त्यांना उपलब्ध करून दिले. 700 पिंजरेचा अर्थ असा झाला की प्रत्येक गावामध्ये किमान 1 पिंजरा आता असणार आहेत. तर त्याचा जे एक मेसेज असा जात होता किंवा की आपल्याकडे पिंजरे नाही आहे किंवा पिंजऱ्याचा वापर केला जात नाही आहे, तो विषय जे आहे ते आज सुटलेला आहे. त्याच्याबद्दल काही अडचण येणार नाही. याच्याशिवाय जे दुसरं आहे की लोकांमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेऊन एक आम्हाला असं जाणवलं की संवादचा अभाव आहे. एक अविश्वास. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही सूचना दिलेली आहे की आपल्याला सर्किल निहाय टीम गठीत लागेल आणि त्या टीमची ग्रामसभेसोबत बैठका घ्यावं लागेल. मग आपला जे एक संवाद वाढतील आणि लोकांमध्येही आपण जे काही करतोय ते फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे सर्व माहिती तिथेपर्यंत पोहोचत नाही आहे आणि तेथील लोकांनी माहिती नाही की त्यांनी त्याच्या समाधानासाठी त्याची जे गोष्टी आहे ते कोणाला सांगायचे. डायरेक्शन दिलेले आहे की सर्किल निहाय तुम्ही तुमची टीम आणि ग्रामसभा निहाय त्याची बैठका घ्यावा आणि जे आपण उपाययोजना करतोय त्याची संपूर्ण माहिती त्यांना उपलब्ध करून द्यावा. तर अशा प्रकारचं जे एक मिसकम्युनिकेशन आहे तोही बाहेर पडेल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटबद्दल लोकांमध्ये एक चांगला वातावरण निर्माण होतील, विश्वास निर्माण होतील आणि त्याच्या मदतीने आपण हा जे बिबट्याला शिफ्ट करण्यासाठी जे प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आपण थोडं यशस्वी होऊ शकतो. सर या सगळ्या त्याची काही संख्या मर्यादित करण्यात आलेली आहे का? साधारणतः किती संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये असावी असा एक प्रशासन. देखो आज आपण हा निर्णय घेतला आहे की संख्याचा विचार न करता आपल्याला जेवढे आपल्या समोर त्या सर्वांना पकडून टप्प्याटप्प्याने मान्यता घेऊन सर्व पाठवायचे. काय आहे की याच्याबद्दल वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटने सर्वे केला होता 2 वर्ष, माझी माहिती पण 4 वर्ष आधी केला होता आणि पुढचा सर्वे 2026 मध्ये. प्रत्येक 4 वर्षांनी हा सर्वे असतो. तर 4 वर्ष आधी जेव्हा केला होता तेव्हा त्याची लोकसंख्या त्याने तेव्हा 700 सांगितली होती आणि आज 3 वर्षानंतर आपण जेव्हा बसतोय तेव्हा लोक सांगतो की 2000ची पेक्षा जास्त असू शकतात. तर आपण हा नंबरचा बंधन टाकू शकत नाही की आपण एवढे पकडू आणि मग शिफ्ट करू. आपल्याला काय करायची की ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या आपल्याला दिसत आहेत त्या सर्वांना ताब्यात घ्यायचे, पिंजऱ्यामध्ये टाकायचे आणि राज्य केंद्र शासनाची मान्यता घेऊन आणि त्यांना वनतळामध्ये शिफ्ट करायचे. आणि वनतळाबद्दल मी जी माहिती घेतलेली आहे त्याची कॅपॅसिटी पुरेशी आहे. म्हणजे ते आपण किती संख्येने पाठवलं तर ते घेऊ शकतात. मात्र आपल्याला त्यासोबत थोडंसं कोऑर्डिनेशन करावं लागते. आज सकाळी सेक्रेटरी सरांनी याच्याबद्दल कोऑर्डिनेशन केंद्राचे जे सचिव आहेत त्याच्यासोबत केलेलं आहे आणि त्याची त्याने इन प्रिन्सिपल अप्रुव्हल शिफ्ट करण्यासाठी घेतलेलं आहे. मात्र आपल्याला याच्याबद्दल जे तातडीने स्टेप करण्याची आवश्यकता आपण सध्या घेत आहोत. लोकांनाही आम्ही त्या भागामध्ये सांगितलं आहे की असा दिसतोय की मोस्टली हा जे बिबट्या आहे ते लहान लोकांना जास्त अटॅक करतो आणि त्यांना जसं असं वाटतं की तो बसलेला आहे, म्हणजे खाली बसलेला आहे, तर त्यांना वाटतं की जनावर 4 पायाचं जनावर बसलेला आहे आणि तो बघून तो त्याच्यावर अटॅक करतो. तर थोडासा त्या भागामध्ये आम्ही जेव्हापर्यंत शिफ्ट करत नाही तेव्हापर्यंत एक जनजागृती मोहीमसुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यायला सांगितलं आहे की आपण जेव्हापर्यंत सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणत नाही आहे तेव्हापर्यंत त्या भागामध्ये लोकांना एकट्यानं कुठेही बाहेर, स्पेशली जे आपले शेताचा भाग आहे त्याच्यामध्ये लहान मुलीला पाठवू नये. आणि थोडासा आपण जे सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये
थोडा लक्ष आपला कमी असतो, तर त्यावा शेतामध्ये जाताना सुद्धा 3-4चे जेणेकरून जरी तो आला समोर तर त्यांना आपण सामना करू शकतो आणि दरम्यानच्या कालामध्ये आपण जे काही उपाययोजना आहे ते करू. सर त्या हल्ल्यामध्ये बालेकदेव बिबट निवारण केंद्रात जे 50-55 बिबट्या जेरबंद आहे त्यांना आपण शिफ्ट करणार आहे का ते आहे तशीच राहणार? देखो जे माणिकडोहमध्ये 65ची कॅपॅसिटी आहे आणि तिथे माझ्या माहितीप्रमाणे 50 दरम्यान बिबटे आहे, तर ते बाहेर जाऊ शकत नाही, ते त्या ठिकाणी आहे तसं आहे. माणिकडोची कॅपॅसिटी सफिशियंट नाही आणि आपण सुद्धा आपल्या भागामध्ये आता येणाऱ्या कालामध्ये आपली कॅपॅसिटी वाढवणार आहोत. ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे, तिथे तारबंदी करून आपण येणाऱ्या कालामध्ये आपली कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहोत. मग आता ते कॅपॅसिटी जे तारबंदी आणि वॉल कंपाऊंड करावं लागते ते करायला 6 महिने ते 1 वर्षाचा वेळ लागणार. पण सद्यस्थितीमध्ये ज्या पद्धतीने हल्ला वाढलेला आहे आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी कॅपॅसिटी अवेलेबल आहे आपल्याकडे त्या ठिकाणी आपण यांना शिफ्ट करण्याचा निर्णय घेतो. सर हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पीडित कुटुंबांना शासनाकडून काय मदत करण्यात येणार आहे का? ती शासनाद्वारे सुद्धा दिली जाते. आधी पण दिलेले मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या मध्ये अनफॉर्च्युनेटली जे लोक पडलेले आहेत शासनाद्वारे जवळपास 28 कोटीची मदत केलेली आहे. पण महत्वाचं आहे की लोकांचे आयुष्य जे आहे ते आपण पैशामध्ये करू शकतो की अशा प्रकारची गोष्टी पुढे होऊ नये त्यासाठी काय निर्णय घेतले पाहिजे, तर त्याच्याबद्दल आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटने जे काही मागणी केली ते आपण 1 तासाच्या आत आज पूर्ण केलेली आहे. आता फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे. त्यांना पकडणे, मान्यता घेऊन त्यांना शिफ्ट करणे तातडीने पाहिजे त्याने चालू ऑलरेडी केलेले आहे. सर 700 पिंजरे आपण म्हटलं, पण 700 पिंजरे जे ते आणायला किती वेळ लागणार आहे किंवा ते उपलब्ध आहेत? हा शेड्यूल 1 जनावर आहे. शेड्यूल 1 जनावरांसाठी बिबटे ओन ऑर्डर तयार केले जातात. आम्ही 10 दिवसा टेक्निक यांना मान्यता दिली होती 200 साठी, तर आपल्याकडे 10 दिवसाच्या आत 50 पिंजरे ऑलरेडी आलेले आहे. आज त्यांना मी 700 पिंजरेसाठी मान्यता दिलेली आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने जवळपास 10 वेंडर देशाची वेगवेगळी ठिकाणी कडून आयडेंटिफाय केलेली आहे, कारण प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी आहे की ते एका व्हॅलीमध्ये किती तयार करू शकतात. वेंडर वाढवण्याची आवश्यकता डिपार्टमेंटने मध्ये आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्या सर्वांना त्याच्याकडून त्याची कॅपॅसिटी जी आहे 10 दिवसाच्या आत देण्याची तेवढा ऑर्डर देण्याचं ते काम करत आहेत. आणि हे तर नाही की जे 700 पिंजरे आपल्याला पाहिजे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट आत हा भागामध्ये आणला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकार वगैरेची जी आवश्यकता होती ते स्पेशल केस म्हणून डिझास्टर मॅनेजमेंट खाली आम्हाला त्यांना शिथिलता देण्याची परमिशन असते, तर ते शिथिलता मी त्यांना आधी पण दिलेली आहे आणि या आणि लवकरात लवकर त्या भागामध्ये आपले सर्व 700 पिंजरे येतील ते आम्ही एन्शुअर करून घेऊ. ओके. भयानक सिच्युएशन